मुलांनो, आज आपण एका अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या घरात रोज असते, पण आपण कधीकधी तिच्याकडे दुर्लक्ष करतो. मला सांगा, तुमच्या घरात स्वयंपाक कोण करतं? आजारी पडलात तर रात्रभर जागं कोण राहतं? विद्यार्थी म्हणतात, आई. बरोबर. आता कल्पना करा, जर एका पक्षाला एकच पंख असेल तर तो आकाशात उंच उडू शकेल का? विद्यार्थी म्हणतात, नाही. अगदी तसेच आपला समाजसुद्धा एका पक्षासारखा आहे. पुरुष आणि स्त्री हे त्याचे दोन पंख आहेत. पण स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात स्त्रियांचा पंख थोडा कमजोर होता. त्यांना शिक्षणाची, प्रगतीची समान संधी नव्हती. मग या पंखाला बळ देण्यासाठी, म्हणजेच सक्षमीकरण करण्यासाठी काय काय घडलं, कोणत्या लढाया लढल्या गेल्या, हेच आज आपण एका गोष्टीसारखं पाहणार आहोत. आता आपण बघू स्त्री शक्तीचा आविष्कार. आता डोळे बंद करा आणि 1972 सालच्या दिवाळीची कल्पना करा. घरात दिवाळीची तयारी सुरू आहे, पण बाजारात साखर नाही, तेल नाही, डाळ नाही, आणि ती जी आहे ती खूप महाग आहे. तुमच्या आईला किती राग येईल. असाच राग मुंबईतील स्त्रियांना आला. 1. लाटणे मोर्चा 1972. स्वयंपाकघरातील एक शस्त्र स्त्रियांनी हातात घेतले. काय असेल ते? विद्यार्थी म्हणतात, कदाचित म्हणतील सुरी, ताट. नाही, ज्याने पोळ्या बनवतात ते, म्हणजे लाटणे. समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत हजारो स्त्रिया हातात लाटणे घेऊन रस्त्यावर उतरल्या. यालाच म्हणतात लाटणे मोर्चा, म्हणजे मृणाल गोरे. 2. चिपको आंदोलन 1973. आता आपण हिमालयाच्या पायथ्याशी जाऊया. तिथे सुंदर जंगले आहेत, पण काही व्यापारी कुऱ्हाडी घेऊन झाडे तोडायला आले. झाडे तोडली तर आपले काय होईल? तिथल्या स्त्रियांनी एक युक्ती केली. त्या झाडांना जाऊन बिलगल्या, म्हणजे मिठी मारली. त्या म्हणाल्या, आधी कुऱ्हाड आमच्यावर चालेल, मग झाडावर. याला म्हणतात चिपको आंदोलन. प्रमुख नावे: गौरादेवी, हिचे नाव लक्षात ठेवा, हिने पुढाकार घेतला. तसेच सुंदरलाल बहुगुणा आणि चंडीप्रसाद भट. 3. मद्यपान निरोधी चळवळ 1992. आंध्र प्रदेशात एक वेगळीच अडचण होती. घरातील पुरुष दारू पिऊन यायचे आणि घरातील लोकांना त्रास द्यायचे. कुटुंबाचे हाल व्हायचे. तिथे अरक म्हणजे दारूविरोधी आंदोलन सुरू झाले. गंमत बघा, हे आंदोलन सुरू कसं झालं? तिथल्या गावात साक्षरतेचे वर्ध चालायचे. तिथे सीतामातेची एक गोष्ट वाचून स्त्रियांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी दारूच्या दुकानांना टाळे लावले. पायरी 3. संसदेतील लढाई, म्हणजे कायदे आणि रक्षक. रस्त्यावरची लढाई तर स्त्रियांनी जिंकली, पण कायद्याच्या पुस्तकात काय? आता आपण न्यायालयाच्या दृश्यात जाऊया. आता महत्त्वाचे रक्षक म्हणजेच कायदे या सोप्या भाषेत समजून घेऊया. 1. हुंडा म्हणजे डावरी. लग्नात पैसे मागायला किंवा दागिने मागायला कायद्याने बंदी घातली. 1961 आणि 1984 मध्ये कडक कायदा झाला. का? कारण हुंडा म्हणजे एक प्रकारची भीकच आहे आणि स्त्रियांना त्रास देणे गुन्हा आहे. 2. पोटगी म्हणजे ॲलिमनी. मीनाचा खटला. एका महिलेला समजा तिचे नाव असं समजून तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिला. तिने कोर्टात विचारले, मी म्हातारी आहे, मी काय खाणार? सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की तिला पैसे म्हणजे पोटगी मिळण्याचा अधिकार आहे. 3. सती प्रथा 1987. राजस्थानमध्ये रूपकुंवर नावाची स्त्री सती गेली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी होती. म्हणून सरकारने सती जाणे, त्याचे उदात्तीकरण करणे यावर कडक बंदी घातली. पायरी 4. आता बघूया सक्षमीकरणाची खरी ताकद, म्हणजे आरक्षण. मला सांगा, वर्गाचा मॉनिटर नेहमी मुलगाच असेल तर मुलींचे प्रश्न सरांपर्यंत पोहोचतील का? विद्यार्थी म्हणतात, नाही.
म्हणूनच सरकारने 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे ग्रामपंचायत नगरपालिकांमध्ये स्त्रियांसाठी 33% जागा राखीव ठेवल्या. आता महाराष्ट्रात हे प्रमाण 50% आहे. म्हणजे अर्ध्या खुर्च्यांवर आता स्त्रिया राज्य करतात. पायरी 5. आता पाहूया अन्य दुर्बल घटक म्हणजे उपेक्षित समाज. जसा स्त्रियांचा गट मागे होता तसेच समाजात इतरही काही गट होते ज्यांना मदतीची गरज होती. उदाहरणार्थ अनुसूचित जाती, ज्यांना हजारो वर्ष शिक्षणापासून दूर ठेवले त्यांना संविधानाने आरक्षण दिले. ॲट्रॉसिटी कायदा करून त्यांच्यावर अन्याय करणाऱ्याला कडक शिक्षा ठरवली. 2. अनुसूचित जमाती, जे लोक जंगलात राहतात म्हणजे आदिवासी, त्यांना जंगलातील उत्पादने गोळा करण्याचा आणि जमिनीचा हक्क दिला. 3. भटक्या व विमुक्त जाती, ज्यांना इंग्रजांनी गुन्हेगार ठरवले होते तो शिक्का आपल्या सरकारने पुसून टाकला आणि त्यांना फिरून पोट भरण्याऐवजी स्थिर होण्यासाठी मदत केली. पायरी 6. आता या पाठाची उजळणी करण्यासाठी एक एक कथा ऐकूया. ही पद्धत वापरल्यास पाठांतर हा प्रकारच उरणार नाही, फक्त आठवणे म्हणजे रिकॉल उरेल.